नमस्कार. लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा फलटण या ठिकाणी मुक्काम आहे. फलटण शहरामध्ये ज्या विमानतळावर पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो या ठिकाणी आपण प्रत्यक्षात आहोत. फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्यासोबतच फलटण नगरपालिकेचे नगरसेवक या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडून या ठिकाणी कोणकोणती तयारी केलेली आहे माऊलींच्या स्वागतासाठी याची माहिती घेऊया. नमस्कार. आज फलटणमध्ये माऊलींच्या पालखीचं आगमन होत आहे. त्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक आणि एकूण नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासनासहित येथे उपस्थित आहे. आपण यावेळेला 5 लाख वारकऱ्यांची येथे सोय उत्तमरित्या होईल यासाठी नियोजन केलेलं असून आपत्तीसाठी आपण अग्निशमन गाड्या सुसज्ज ठेवलेल्या आहेत. साधारण 200 सफाई कर्मचारी आपण ठिकठिकाणी नियुक्त केलेले असून शहरामध्ये पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर तात्काळ पालखी तळ आणि शहर साफ होईल यासाठीचं नियोजन केलेलं आहे. शहरातील विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळे, व्यायाम मंडळे यांच्यामार्फत वारकऱ्यांसाठी खाऊचं तसेच अन्नपदार्थांचं वाटप, ठिकठिकाणी फूड पॅकेटचं वाटप होत आहे. आणि एकूणच वारकऱ्यांना फलटणमधील मुक्काम हा अतिशय सुखकर आणि भावमय राहील अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. पालखी तळावर नव्यानं विद्युत रोषणाई केलेली आहे. पहिलं ते वर्ष आहे, त्याबद्दल काय सांगा? यावर्षी आम्ही एकूण प्रकाश व्यवस्था वाढावी यासाठी 7च्या जागी 9 वॉच टॉवर ठेवलेले असून प्रत्येक शौचालयाच्या पॉईंटच्या ठिकाणी लाईटची सोय केलेली आहे. तसेच वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याच्यासाठी जनरेटरची सोय केलेली असून कुठेही इथे पालखी तळावर प्रकाश योजनेमध्ये कमतरता भासणार नाही अशी आम्ही खात्री घेत आहोत. फलटणमध्ये जे माऊली येत आहेत सगळ्यांचे यासाठी आरोग्य विभागाकडून शौचालयाची व्यवस्था केलेली आत्ता शिवसाहेबांना सांगितलं. त्याचबरोबर रुग्णवाहिका जर काय दक्षता अतिप्रसंग आला तर रुग्णवाहिका आम्ही जाग्यावरच उपस्थित केलेल्या आहेत. त्याचबरोबर लोकांचं आरोग्य नीट राहावं याच्यासाठी स्वच्छ आणि निर्मळ पाण्याची व्यवस्था नगरपालिकेच्या मार्फत केलेली आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या विमानतळावर दिसत असतील बलून वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत. ते आमचे ठिकाण सुचवत आहेत की पालखी तळ कुठं आहे, त्याच्यानंतर शौचालय कुठं आहे, हे जे लांब लावलेले आहेत बलून, ह्या अशा प्रकारच्या सूचना आम्ही वारकऱ्यांना देत आहे. वारकऱ्यांच्या सुखसोयीमध्ये कुठेही कमतरता पडणार नाही याच्यासाठी फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री शमशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील हे अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वच नगरसेवक आणि सभापतींना मार्गदर्शन करत आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा पालखी सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे आणि आनंदरित्या फलटणमध्ये घालवण्याचा आमचा प्रयत्न आहे.